महेंद्र दळवी स्वतः आपल्या सोबत आहेत, जे व्हिडिओमध्ये दिसतायत त्यांच्याशी आपण बोलूया। महेंद्रजी, या व्हिडिओविषयी तुम्ही काय सांगाल? अंबादास दानवेंनी हा ट्विट केलाय। नाही, त्यांनी त्याच्यातली स्पष्टोक्ती द्यावी। त्यांनी कुठलं आपल्या चॅनल यावं, जे काय त्यांचे पुरावे असतील त्यांनी सादर करावेत। अधिवेशन काळ सुरू आहे, कुठली तरी संस्थाची बातमी त्यांनी हे करावी। असं एकंदरीत यार त्यांना काम कुठलं उरलेलं नाही आहे, कुठलं पद नाही आहे, पक्षातून कुत्र त्यांना विचारत नाही आहे। आणि त्यांनी विरोधी पक्ष वरच्या सभागृहात जे भूषवलंय ते महाराष्ट्राने बघितलंय। या अशाच पद्धतीचं काहीतरी करायचं हा त्यांचा धंदा आहे। नाही नाही नाही, शिवसेना आमदार आहात आपण, आपल्या हातात एवढी पैशांची बंडलं दिसतायत, तो व्हिडिओ त्यांनी ट्विट केलेला आहे, तर त्याच्याविषयी काय होतंय? म्हणजे तो व्हिडिओ कॉल जो आहे त्याच्याविषयी तुम्ही काय सांगाल? तेच मी सांगतोय, त्यांनी माझा फोटो पैशाच्या समोर गड्डीसमोर दाखवावा, मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देईन। त्यांनी कोणातरी फोटो लावून आमचे फोटोवरती हे करतो, असं करणं ठीक नाही ना। म्हणजे तुम्हाला असं म्हणायचंय की मॉर्फ केलेला असा हा व्हिडिओ आहे किंवा काहीतरी त्या व्हिडिओमध्ये बघा, अंबादास दानवे ब्लॅकमेलर आहेत, त्यांच्याविषयी काय अधिक बोलणं उभा महाराष्ट्रानं बघतोय, त्यातलं काय नवीन आहे? त्यांना हलक्यात गेलं ते ठीक आहे। नाही, पण म्हणजे तुमचा या व्हिडिओशी किंवा त्या पैशांच्या बंडलाशी काहीही संबंध नाही, तुम्ही तिथे उपस्थित नव्हतात असं तुम्हाला म्हणायचंय? काही दुरान्वय संबंध नाही आहे। मी सांगितलं ना, जर त्यांनी खरंच तसं दाखवलं तर मी विधिमंडळासमोर आमदारकीचा राजीनामा देईन। नाही, कारण काय माहितीये का, ते व्हिडिओ ट्विट करताना असं पण म्हणतायत की या पैशांसोबत आमदार कसे काय आणि ते नेमके काय करतायत जनतेला सांगा, असा त्यांनी प्रश्न सरकारला विचारलाय, म्हणजे तुम्हा सगळ्यांना। एक तर त्यांना ते सांगता आलं नाही आहे, आपल्या चॅनलवरती कुठल्या चॅनलवरती बोलता आलं नाही आहे। ते अशी संस्थांची फसवण्याचा प्रकार सुरू करतायत। त्यांनी ओपन अधिवेशन सुरू आहे, त्यांनी यावं ना समोर, आपण सगळ्या पत्रकारांसमोर विषय त्यांनी दाखवा सगळं पुरावे त्याच्यात। मी तर ओपन सांगितलं त्यांना, आणि त्यांना आम्ही हलक्यात घेतो, काय त्याला हे नाही आहे। पण तुम्ही मानहानीचा दावा करणार, तुम्ही या विरोधात काही ऍक्शन घेणार आहात? कारण तुमचा फोटो वापरून हे केलं जातं, म्हणजे तुम्ही दिसताय त्या व्हिडिओमध्ये। त्याची लायकी ना, त्याच्यासमोर काय मानहानीचं हे करायचं? त्याची लायकी शून्य आहे। म्हणजे हा व्हिडिओ सगळ्यांसमोर येतोय, सरकारला प्रश्न विचारले जात आहेत, याने प्रतिमा तुमची मलिन होईल, तुमच्यावर बोट ठेवलं जाईल असं नाही वाटत? अजिबात नाही। त्यांनी खरंच ते फोटो नीट दाखवावेत, आणि जर त्या पैशाच्या गड्डीसमोर त्या ह्याच्यासमोर मी असेल तर मी आमदारकीचा राजीनामा देईन, हे ओपन सांगतो। त्याच्यामध्ये नवीन काय? नाही, पण तुमचे हितचिंतक ही रसद पुरवतायत? नाही ना, हितचिंतक काही रसद पुरवत नाही आहेत। बरं, असलं कुठली गोष्ट होत नाही आहे। आणि उद्या त्यांच्या नेत्यांचे फोटो देखील पैशाच्या गड्डीसमोर मी 10 असं करून दाखवू शकतो, चालणार आहे का? बरं महेंद्रजी, आमचे नागपूरमध्ये प्रतिनिधी उपस्थित आहेत, सुमित, तेही आपल्याशी बोलतायत। सुमित, बरोबर आहे, हा व्हिडिओ त्यांनी ट्विट केला आणि ट्विट केला त्यावेळेला त्यांनी सरळ सरळ आधी आमदार कोण असा प्रश्न विचारला, आणि आता त्यांनी एक आणखी व्हिडिओ स्पष्टपणे चेहरा दाखवणारा हा व्हिडिओ आहे। याआधी आरोप केलेले होते की कोकणामध्ये, दक्षिण कोकणामध्ये देखील पैशांचं वाटप होत आहे, आणि ते स्वतः शिंदेचे शिवसेनेचे नेते निलेश राणे त्यांचे व्हिडिओ, त्यांनी ट्विट केलेले काही व्हिडिओ होते, त्यांनी केलेले काही पोस्ट होत्या। त्यामुळे नेमके हे व्हिडिओ आता काढले जात आहेत, समोर आणले जात आहेत स्वतःच्याच काही पक्षांकडून, की इतर नेत्यांना खरंच काही वेगळ्या भागातून हे व्हिडिओ मिळत आहेत, हा वेगळा प्रश्न आहे। पण आता महेंद्रजी, तुमच्याकडे उत्तर आहे याविषयीचं? नाही, कोकणात निलेश राणेंनी जे दाखवलं ना, त्याच्यामुळे निवडणूक आयोगाने त्यांनी विचारलं ना, ते त्याचा होईल चौकशी आणि तो निर्णय होईल। त्यांनी कालच स्टेटमेंट त्या संदर्भात दिलेलं आहे। त्यांनी माझं जे आता दाखवलं त्याच्याविषयी माझं भाष्य एवढंच आहे, त्यांनी खरंच पुरावे ते सादर करावेत। अधिवेशन सुरू आहे, अधिवेशना विधिमंडळासमोरच आपण ते दाखवा। त्यांनी, मी तयार आहे करायला, डिबेट करायला। म्हणजे महेंद्रजी, शेवटचा मी पुन्हा एकदा प्रश्न विचारते की हे तुम्ही नाही यात, तुम्ही कुठल्याही पैशांचं वाटप केलेलं नाही, हे तुम्ही ठामपणे सांगताय न्यूज 18 लोकमतवर? 100%। तो जो टी शर्ट लाल घालून कोण माणसाने चेहरा दाखवा ना त्याचा, त्यांनी बिना चेहऱ्याचा फक्त फोटो दाखवणं आणि माझा फोटो लावून त्यांनी हे लोकांना मिसगाईड करणं, हे काय ठीक नाही आहे। अंबादास दानवे हे ब्लॅकमेलर आहेत, हे तुझं सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे। त्यात नव्या त्यांना कुठलं काम उरलेलं नाही आहे, त्यांच्याकडे कुठलं पद नाही आहे, पक्षात कोण त्याला कुत्र विचार नाही आहे। आतापर्यंत म्हणजे हा व्हिडिओ आल्यापासून 15-20 मिनिटं किंवा अर्धा एक तास झाला असेल, तेव्हापासून कुणा वरिष्ठांचे फोन आलेत तुम्हाला? कोणाला काही उत्तर द्यावं लागलंय? नाही, मी चॅनलवरतीच बोलतो, तर मला कुठल्या वरिष्ठांचा फोन आलेला नाही आहे, प्रश्न येत नाही। बर,
पण महेंद्रजी तुर्तास धन्यवाद. आपण न्यूज 18 लोकमतशी सविस्तर बोलला, तुमची बाजू आणि भूमिका मांडलीत त्याबद्दल. महेंद्र दळवी स्वतः आपल्या सोबत होते, ज्यांचा व्हिडिओमध्ये फोटो दिसतोय, जे स्वतः व्हिडिओमध्ये दिसत आहेत आणि ते असं म्हणतायत की मॉर्फ केला गेलेला आहे हा व्हिडिओ. याच्यात मी कुठेही नाहीये. एका बाजूला बंडलांसोबत जो कोणी लाल टी शर्टमध्ये दिसतोय तो, आणि दुसरीकडे माझा व्हिडिओ त्याच्यात ॲड केला गेलेला आहे, माझा फोटो त्यात ॲड केला गेलेला आहे आणि ब्लॅकमेलर आहेत अंबादास दानवे, असा थेट आरोप महेंद्र दळवींनी केलेला आहे. आणि जाणीवपूर्वक हा व्हिडिओ आत्ता समोर आणला जातोय. मी थेटपणे अधिवेशनाच्या काळामध्येच अंबादास दानवेंनी नागपूरमध्ये यावं आणि या व्हिडिओविषयी समोरासमोर वाच्यता करावी, मीडियासमोर वाच्यता करावी, मी त्यांना उत्तर द्यायला तयार आहे, असं आव्हान अंबादास दानवेंना महेंद्र दळवींनी दिलेलं आहे. महेंद्र दळवी असं म्हणताय की तुम्ही हा व्हिडिओ ट्विट करता पण कुठेही तुमची प्रतिक्रिया देत नाही. अंबादास दानवेंना आता काही काम उरलेलं नाही म्हणून ते अशा प्रकारे व्हिडिओ ट्विट करतात, तेही मॉर्फ केलेला व्हिडिओ ट्विट करतायत. याच्यात मी कुठेही नाही, मी अशा प्रकारे पैशांच्या बंडलासह कुठेही पैशांचं वाटप केलेलं नाही. त्यांनी सिद्ध करून दाखवावं, अन्यथा जर त्यांनी सिद्ध करून दाखवलं तर मी माझ्या पदाचा राजीनामा सुद्धा देईन, एवढं सुद्धा महेंद्र दळवी न्यूज 18 लोकमतवर बोलताना म्हणालेले आहेत. वातावरण आज या व्हिडिओमुळे दिवसभर तापू शकतं. अंबादास दानवेंनी व्हिडिओ ट्विट केलेला आहे. मंत्री भरत गोगावले काही वेळापूर्वी बोलले आणि नंतर जेव्हा आपल्याला या व्हिडिओमध्ये महेंद्र दळवी दिसले त्यानंतर महेंद्र दळवी सुद्धा स्वतः आपल्याबरोबर दूरध्वनीवरून बोलले. महेंद्र दळवी म्हणाले की हा मी नाही, मी असं काहीही कृत्य केलेलं नाही. जर अंबादास दानवेंकडे त्याची पूर्णपणे माहिती असेल, त्याचे पुरावे असतील तर त्यांनी अधिवेशन काळामध्ये नागपुरात यावं, मी त्यांच्याबरोबर समोरासमोर करायला तयार आहे. तो मी नव्हेच, असं ठामपणे अंबादास दानवेंच्या टीकेवर किंवा अंबादास दानवेंच्या आरोपांवर महेंद्र दळवी यांनी उत्तर दिलेलं आहे. महेंद्र दळवी म्हणाले की अशा प्रकारे चुकीच्या पद्धतीनं माझा व्हिडिओ तयार केला गेलेला आहे आणि मी आव्हान देतो अंबादास दानवेंकडे जर पुरावे असतील की हा व्हिडिओ माझा आहे तर त्यांनी तो सगळ्यांसमोर आणावा. पुरावे नसतील तर अशा प्रकारे टीका करू नये, ते ब्लॅकमेलर आहेत, अशी टीका महेंद्र दळवींनी केलेली आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते तपासे आपल्या सोबत आहेत. महेश तपासे यांच्याशी बोलूया. महेशजी, अशा प्रकारे अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी अंबादास दानवेंनी हा व्हिडिओ ट्विट करणं आणि महेंद्र दळवींनी मात्र म्हणणं की मी तो नाहीये, काय सांगाल यावर? अंबादास दानवे साहेबांनी एकदम सांकेतिक भाषेमध्ये त्यांना जे सांगायचं ते सांगितलं, परंतु तो मी नव्हे हे अजबच आहे. म्हणजे काय म्हणावं आता, याचं उत्तर मला तर सरकारला कदाचित हाऊसमध्ये द्यावं लागते की काय समजत नाही. पण एक गोष्ट नक्कीच आहे की सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नावर पूर्णपणे उदासीन आहे. कर्जमाफीच्या संदर्भात एक शब्द नाही. केंद्राचे मंत्री म्हणतात महाराष्ट्राकडनं प्रस्तावात आलं नाही. याच्यात एक गोष्ट स्पष्ट होते की महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये पूर्णपणे उदासीनता या सरकारच्या मनामध्ये दिसते. नाही, मंत्री नंतर असं म्हणाले, केंद्रीय मंत्री म्हणाले की आलेला आहे अहवाल म्हणून, पण मुद्दा तो नाही. मुद्दा हा आहे की महेंद्र दळवी असं म्हणतायत, आव्हान पण दिलंय त्यांनी की हा व्हिडिओ जर त्याचे पुराव्यांसकट माझ्या समोरासमोर आला तर मी माझं पद आणि सगळ्याच म्हणजे राजकारणातूनच मी संन्यास घेईन, असं महेंद्र दळवी आत्ताच म्हणाले. म्हणजे हा खोटा आहे व्हिडिओ असं त्यांचं म्हणणं आहे. खोटा आहे की खरा आहे, पण त्यांना कोण विचारलं, कोणी काय उत्तर प्रतिक्रिया द्यायला? त्यांनी अंबादास दानवेंनी सांकेतिक स्वरूपामध्ये त्यांची भूमिका ठेवली, पण त्यांनी कशाला प्रतिक्रिया दिली मला हेच कळत नाही. नाही, न्यूज 18 लोकमतवर बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली, कारण त्यांचा व्हिडिओमध्ये हे दिसतंय ना, त्यांचा चेहरा दिसतोय दळवींचा. हा, पण हे कोण असं त्यांनी, मला वाटत नाही अंबादास दानवेंनी त्याचं नाव घेऊन थेट काहीतरी म्हणाले असेल, पण याच्यावर सरकारला त्यांनी प्रश्न नक्कीच विचारलाय आणि ह्यांनी आता महेशजी, मुद्दा असा आहे की या व्हिडिओमध्ये कोणीतरी लाल टी शर्ट मध्ये दिसतंय आणि नंतर महेंद्र दळवी येत आहेत त्या व्हिडिओमध्ये, तर त्यांचं असं म्हणणं आहे की हा तयार केलेला व्हिडिओ आहे आणि दानवे ब्लॅकमेलर आहेत. आरोप प्रत्यारोपाची फैरी चालू राहणार आहे. अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे. अंबादास दानवे हे एक जबाबदार विरोधी पक्षाचे नेते, त्यांनी ह्याच्या अगोदर अनेक विषय सरकारच्या संदर्भात उजागर केलेले आहेत. आता ह्यांनी जो व्हिडिओ ट्विट केला किंवा ह्याच्यावर जी पोस्ट ट्विट केली त्याच्यावर त्यांनी सगळ्यांना टॅग केले ना, सीएमला केले, डेप्टी सीएमला केले, अमित शहाना टॅग केले. एखादा विरोधी पक्षाचा जबाबदार नेता जेव्हा एवढा राज्य सरकार आणि केंद्र शासनाच्या एवढ्या मोठ्या अधिकाऱ्यांना या लोकांना टॅग करतो
त्याच्यात काहीतरी तथ्य असलंच पाहिजे ना. पण विरोधक जाणीवपूर्वक अशा प्रकारचे व्हिडिओ समोर आणतायत सरकारला घेरण्याकरता, असाही एक आरोप होतोय. नाही, आरोपामध्ये किती तथ्य आहे किती तथ्य नाही हे सगळ्या गोष्टी पुढे येतीलच. परंतु आज आरोप सांकेतिक स्वरूप आरोप केल्यानंतर एवढा तिळपेटा एखाद्याचा होतो, त्याच्यातनच बऱ्याच गोष्टी समजण्यासारख्या आहेत. नक्की. महेशजी, धन्यवाद. न्यूज 18 लोकमतशी बोललात, प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते महेश तपासे आपल्यासोबत होते. ते असं म्हणाले की सांकेतिक अशा प्रकारचा अंबादास दानवेंचा हा व्हिडिओ आहे आणि त्यांनी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना सुद्धा ट्विट केलेलं आहे आणि प्रश्न विचारलेले आहेत. त्यांनी वैयक्तिक अशी कुणावर टीका केलेली नाही आहे. पण व्हिडिओमध्ये महेंद्र दळवी दिसत आहेत आणि महेंद्र दळवींनी न्यूज 18 लोकमतवर आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे. महेंद्र दळवी असं म्हणतायत की हा खोटा आहे, तयार केलेला व्हिडिओ आहे आणि ज्यामध्ये मला किंवा माझ्या फोटोला घुसवलं गेलेलं आहे तो मी नाही आहे. पैशांच्या बंडलासह मी कुठेही जरी दिसत असेल स्पष्टपणे व्हिडिओमध्ये तर तसे पुरावे त्यांनी समोर आणावेत आणि तरच मी त्यावर प्रतिक्रिया देईन आणि मी राजकारणातून सुद्धा संन्यास घेईन असं महेंद्र दळवी म्हणालेत. हा खोटा व्हिडिओ आहे असं महेंद्र दळवींचं म्हणणं आहे. पण अंबादास दानवेंनी अजून या संदर्भातली कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाही. फक्त सकाळी सकाळी हा व्हिडिओ ट्विट केलेला आहे. आजचा हिवाळी अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे. एका बाजूला त्यांनी असं म्हटलंय की शेतकरी कर्जमाफीसाठी सरकारकडे पैसे नाही आहेत, पण निवडणुकांच्या कालावधीमध्ये मतदारांना वाटायला मात्र पैसे सरकारकडे आहेत का? तर हे आमदार पैशांच्या बंडलासह कोण आहेत असा प्रश्न त्यांनी सरकारला विचारलेला आहे. अंबादास दानवेंनी हा प्रश्न सरकारला विचारलेला आहे आणि त्याच्यावर मंत्री भरत गोगावले यांनी न्यूज 18 लोकमतवर प्रतिक्रिया दिली. पण जेव्हा या व्हिडिओमध्ये महेंद्र दळवी स्वतः दिसायला लागले तेव्हा मात्र महेंद्र दळवींनी सुद्धा प्रतिक्रिया दिलेली आहे न्यूज 18 लोकमतवर की हा व्हिडिओ खोटा आहे. सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी बोलूया. अंजलीजी, मागच्या काळामध्ये मागच्या काही 15-20 दिवसांमध्ये निवडणुकांच्या कालावधीमध्ये काही काही घडलं हे सगळं तुम्ही पाहिलेलं आहे आणि या नेत्यांच्या सुद्धा अनेकदा तुम्ही संपर्कात असता, अनेक गोष्टी तुम्हाला माहिती असतात. बघा, हा व्हिडिओ आज अंबादास दानवेंनी समोर आणलाय आणि त्यांनी सरकारला असा प्रश्न विचारलाय की नेमका हे आमदार कोण आहेत, काय सांगाल? नाही, आता निवडणुकीत तर आपण बघितलं की सर्रास पैसे वाटले जात होते. पहिल्यांदा आमच्या कार्यकर्त्यांचे मला फोन आले, जे माझे पूर्वीचे इंडिया अगेन्स्ट करप्शनचे लोक होते. ते म्हणतात, ताई, पहिल्यांदा आम्ही बघितलं सर्रासपणे, इतक्या उघडपणे आमच्या डोळ्यात देखत पैसे वाटले गेले. म्हणजे एका मताचे एका ठिकाणी 17,000 दिले, एका पार्टीने 11, दुसऱ्या पार्टीने 6. असे सगळे पैसे जे वाटले गेले त्यातलाच हा काहीसा प्रकार असेल. आणि हा व्हिडिओ जर खरा म्हणजे असेलच, त्याच्यात काही खोटा असण्याचं काही कारणच नाहीये, कारण हे सर्रासपणे सगळीकडे होताना आपल्याला दिसतंय. आता कोणी काही म्हणेल की AI जनरेटेड आहे, अमुक आहे, खोटाच आहे वगैरे वगैरे असं म्हटलं जाईल. पण खरं प्रत्येकालाच माहितीये महाराष्ट्रात की काय चाललंय आणि घाण चाललंय, किळसवाडी चाललंय हे म्हणून सुद्धा आता आपण थकलोय. पण हे कुठेतरी थांबताना दिसतच नाहीये. कसं थांबवायचं? आणि महेंद्र दळवी स्वतः बोलताना असं म्हणाले न्यूज 18 लोकमतकर की तो मी नाहीये, आधी जो पैशांबरोबर लाल टी शर्ट मधला व्यक्ती दिसतो तो वेगळा आहे, तो मी नाहीये आणि नंतर माझा फोटो टाकला गेलाय असा दानवेंवर आरोप केलाय त्यांनी. नाही, तेच त्यांचं असं म्हणणं असेल की कदाचित हा AI जनरेटेड असेल की काय. पण हे सगळं किळसवाणी आहे, हे तेच असतील बहुतेक तरी. पण आता चौकशी करा, परत ते हे करा, असंच आपण मागणी करत राहायची, पण होताना काही दिसत नाही. अगदी बरोबर आहे. तुम्ही अशाच सोबत राहा. आपल्याबरोबर सचिन सावंत, काँग्रेसचे प्रवक्ते नेते सुद्धा उपस्थित आहेत, त्यांच्याशी बोलूया. सचिनजी, अंबादास दानवेंच्या या व्हिडिओविषयी तुम्ही काय म्हणाल? आता पहिली गोष्ट अशी की महाराष्ट्रातल्या 12 कोटी जनतेपैकी कोणालाही तुम्ही उभं करा आणि त्यांना दाखवा हा व्हिडिओ आणि ते म्हणतील हा व्हिडिओ खराच आहे. कारण या कालावधीमध्ये महाराष्ट्राचं राजकारण इतक्या खालच्या स्तरावरती आलेलं आहे आणि हे सगळं सरकारच जे पैसा लुटण्यासाठी चालू केलेलं आहे आणि अनितीच्या मार्गाने आले आणि अनितीच्या मार्गाने चाललेले आहेत. तेव्हा या निवडणुकीमध्ये तर आपण पाहिली कशा पद्धतीनं एकमेकांचे कपडे त्यांनी फाडले आणि लोकांना दाखवून दिलं की हे दोघेही किती भ्रष्टाचाराने ग्रस्त आहेत आणि या कमल फुलवण्यासाठी महाराष्ट्रामध्ये किती मोठा चिखल पसरवलेला आहे त्यांनी. तो भ्रष्टाचाराचा चिखल आपण पाहिला आणि आता नंतर गळ्यात गळे देखील घालून दाखवतायत. म्हणजे लज्जाहीन झालेला आहे आणि मला असं वाटतं की त्यांना आता गृहीत धरले त्यांनी की कशाही पद्धतीनं कितीही आम्ही नग्न स्वरूपात नाचलो
तरी जनता आम्हाला निवडून देईल अशाच पद्धती त्यांची मानसिकता आहे. आणि मग त्याच्या मागे काय आहे तर ती वोट चोरी आहे. तेव्हा हे सगळं एक दुसऱ्याशी जोडलेल्या गोष्टी आहेत. महाराष्ट्राचं राजकारण इतक्या सचिनजी खालच्या स्तरावर स्वतः चाललंय. महेंद्र दळवी छाती ठोकपणे न्यूज 18 लोकमतवर असं म्हणाले की जर म्हणजे एकतर तो मी नाहीच आहे, हा तयार केला गेलेला व्हिडिओ आहे, आणि जर त्यांनी पुरावे दिले अंबादास दानवेंनी तर मी राजकारणातनं बाहेर पडेन. आता हे बोलायला म्हणजे आता सगळ्या समोर आल्यानंतर आपण एक बोलत राहतो. प्रश्न त्याच्यावरती विश्वास ठेवायचा हा आहे का? कारण आज महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीचं राजकारण चाललेलं आहे ते आपण सगळ्यांनी मिळून पाहिलं. त्या बॅगेमध्ये काय दडलेलं आहे हा प्रश्न, जसं तो गाणं होतं या टोपीखाली दडलंय काय, तर त्या बॅगांमध्ये काय दडलंय हे महाराष्ट्राला माहिती आहे. फक्त सांगण्याची आवश्यकता नाही. ज्या पद्धतीनं उपमुख्यमंत्र्यांच्या त्या हेलिकॉप्टर मधनं बॅगा उतरत होत्या, ते कशाला उतरत होत्या, ते काय चाललेलं आहे. आणि ते 25 लाख रुपये स्वतःच पकडून दिले ना या लोकांनी. आणि दुसरे ते भाजपचे आमदार आरोप पण करत होते 50 कोटी रुपये घेतले म्हणून त्या दुसऱ्या संतोष बांगरांवरती. म्हणजे हे खोके सरकार आम्ही जे म्हणत होतो ते देखील दिसतंय. इतकं गलिच्छ आहे, इतकं ह्या पातळीवरती गेलेलं आहे महाराष्ट्र राजकारण. आता मला वाटतं जनतेनंच आता हे सावरावं बाबा. पण यावर आज अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी रण पेटेल असं वाटतंय. आता हे मी काही तिथे नाहीये, परंतु हे सगळ्यांनी पाहिलेलं आहे. त्यामुळे आमदारांनी देखील पाहिलेलं आहे आणि विरोधी पक्षांनी देखील पाहिलेलं आहे. यावरती विचारणा तर केली पाहिजे, त्याची चौकशी व्हावी एवढी तरी किमान अपेक्षा तरी ठेवली पाहिजे. नक्की नक्की. सचिनजी धन्यवाद न्यूज 18 लोकमतशी बोलल्याबद्दल. अंजलीताई आपल्यासोबत आहेतच. अंजलीताई, गेल्या काही अंजलीताई आपल्याबरोबर नाही आहेत आत्ता, पण त्यांनी त्यांची प्रतिक्रिया दिली आहे. धक्कादायक हा व्हिडिओ आहे आणि गेले काही वर्ष आपण सातत्यानं बघतोय की राजकारणाचा स्तर कुठे चाललेला आहे. जनतेच्या मनात सुद्धा अनेक प्रश्न निर्माण व्हायला हवेत आणि जनतेनं सुद्धा कशाला बळी पडायचं हे सुद्धा आता ठरवलं पाहिजे. धक्कादायक व्हिडिओ आहे, अंबादास दानवेंनी ट्विट केलेला आहे.